नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री येत आहेत आणि तयारी आपण बघू शकतो। 200 JCBच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाणार आहे। भव्य अशी शिवसृष्टी जी आहे ती आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं स्वागत मुख्यमंत्र्यांचं नांदगावमध्ये होणार असल्याचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळते। आमदार सुहास कांदे आपल्या सोबत आहेत। रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीची ही तयारी बघायला मिळते आहे। काय नेमकं नियोजन आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम? ही शिवसृष्टी 3 एकरामध्ये आम्ही बसवलेली आहे। आता हिची फर्स्ट स्टेज आहे। 71 फुटाचा पुतळा आहे, 71 फुटाचा, आणि सगळे म्युरल्स म्हणजे महाराजांच्या जीवनपटावर जे जे आहेत ते म्युरल्स आम्ही एक म्युरल्स 12 फूट बाय 9 फुटाचे बनवलेले आहेत आणि अत्यंत सुंदर आहे। दुसऱ्या फेजमध्ये महाराजांची एका बिल्डिंगमध्ये ग्रंथालय येणार आहे। महाराजांच्या जीवनपटावर सगळे पुस्तकं येणार आहेत। सगळे जुने हत्यारं महाराजांचे जे वापरले युद्धामध्ये ते येणार आहेत। 70 एम्पियर थिएटर येणार आहेत। त्यामुळे ही शिवसृष्टी आम्हाला असं वाटतं की मी अभिमानाने सांगेल की इतका मोठा पुतळा आणि इतका सुंदर पुतळा आणि इतकी मोठी शिवसृष्टी महाराष्ट्रामध्ये ही 1 नंबर असेल। शिवसृष्टी 1 नंबर असेल, मात्र तुम्ही ज्या पद्धतीची तयारी केली आहे स्वागताची ती देखील रेकॉर्ड ब्रेक बघायला मिळेल। 200 JCB लावलेत। खरं तर आम्ही सर्व आनंदी आहोत असं आहोत की गेली 25 ते 30 वर्षापासून नांदगावकरांची इच्छा होती की राजा आमच्या घरी यावं, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घरी यावे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घरी आलेले आहेत। आणि मग त्याच्या उद्घाटनासाठी आदरणीय मुख्यमंत्री आमच्या लोकार्पण सोहळ्याला येत आहे, म्हणून आम्ही आमचं आद्य कर्तव्य म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांचं तेवढ्याच जोरात स्वागत करतोय। आणि या ठिकाणी पब्लिक लोकसुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने आलेले आहेत। गर्दी प्रचंड मोठ्या संख्येने दिसते। लेझर शो असल्याचं बघायला मिळतंय, फटाक्यांची आतषबाजी आहे। आदरणीय मुख्यमंत्री ज्यावेळेस येतात त्यावेळेस आम्ही सर्व राज्यातील, राजस्थान असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, सगळ्या राज्यांचे आम्ही इथे शो ठेवलेले आहेत। म्हणजे त्यांचं जसं आपलं नाशिक बँड आहे त्याचप्रमाणे सगळ्यांचं नाशिक ढोल आहे त्याप्रमाणे ठेवलेले आहेत। आणि अनेक कार्यक्रम आहेत, लेझर शो आहे, अवधूत गुप्ते बोलवले आहेत, वैशाली सामंत आलेले आहेत, त्याच्यानंतर बरेच कलाकारसुद्धा महाराजांवर बोलण्यासाठी उपस्थित आहेत। एक शेवटचा प्रश्न, मालवणमध्ये जी दुर्दैवी घटना घडली शिवपुतळ्याची, त्याच्यानंतर आज भव्य दिव्य अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतोय। नेमके कलाकार कोण आहेत ज्यांनी ही मूर्ती जी उभी केलेली आहे, ते कोण आहेत, कशा पद्धतीची काळजी घेण्यात आलेली? आमचा जो पुतळा उभारलेला आहे त्याच्यामध्ये समत पाटील नावाचे आहेत, ती त्यांची 4थी पिढी काम करते। त्यांच्या आजोबांनी 100 वर्षापूर्वी सुद्धा एक पुतळा उभारलेला, तोही आज आहे। ही त्यांची 4थी पिढी आहे आणि मला असं वाटतं की महाराजांच्या कृपेने, परमेश्वरच्या कृपेने आमचा पुतळा खूप छान आहे। मला कोणावर काही टीका करायची नाही, परंतु आमचा पुतळा अजून 100 वर्ष टिकेल ही आमचा आत्मविश्वास आहे महाराजांच्या कृपेने। खूप खूप धन्यवाद। आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण तयारी आपण बघताय। या ठिकाणी JCB जे आहेत ते जवळपास 200 JCB या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच नांदगावकर असतील, त्याचप्रमाणे मनमाड आणि इकडच्या संपूर्ण पट्ट्यातले जेवढे सगळे रहिवासी आहेत ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। मुख्यमंत्री पुढच्या काही वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय आणि त्याची उत्सुकता जी आहे ती आपल्याला नांदगावमध्ये बघायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।